नमस्कार मित्रांनो, नागोडण्याचा ब्लॉगर या युट्यूब चॅनल मध्ये मी मुकुंद ताडकर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे एका नवीन व्हिडिओ मध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर तुम्हाला माहिती आहे, आज आहे नागोडणे गावाची ग्रामदेवता म्हणजेच आई जोगेश्वरी मातेच्या मूळ स्थानी होम व सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम आहे आणि त्याच्यासाठी आपण चाललोय। आताच आपण आपल्या मित्राच्या घरी आलो होतो बिट्टूच्या, तिथून आता चाललोय घरले डोंगरावर। आणि आता आपण सकाळी याच्यासाठी चाललोय का सकाळी आईमाऊलीला सजवतात, सत्यनारायण महापूजेचा होमाचा कार्यक्रम होतो, त्याच्यामुळे सकाळी आपण जास्त पब्लिक नसते आणि आपला फोटोशूट पण करता येईल, त्यासाठी आपण चाललोय सकाळी। तुम्हाला संध्याकाळची पब्लिक जी असते देवीच्या डोंगरावरची ती तुम्हाला नक्की दाखवून तुम्ही बघा। सुरुवात सर्व तयारी चालू आहे सत्यनारायण महापूजेची आणि इकडं विशाल दादा आहे, देवीला सर्व सजवण्याचं काम चालू आहे। तर आईमाऊलीला बघू शकता, सुंदर असा सजवलेला आहे विशाल दादानी आणि इकडे चालू आहे सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम। तर थोड्याच वेळापूर्वी होमाची सुद्धा पूजा झालेली आहे आणि समोर तुम्हाला दिसत असेल सर्व खडकालीतील कमिटी मेंबर्स बसलेले आहेत आणि बाजूलाच वैभव दादा सर्व येणाऱ्या भाविकांसाठी चायची व्यवस्था केलेली आहे आणि ते चाय बनवण्याचं काम आपला वैभव दादा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी करताना तुम्हाला बघायला भेटतोय। तर आज आपल्या प्रवासात विक्की दादा आणि शिवण आलेले आहे। हायकर तुम्ही बघाल सकाळ असल्यामुळे जास्त येत नाही भाविक, आता संध्याकाळ जशी होत जाते भाविकांची गर्दी सुद्धा वाढत जाते। आणि आता आपण पोहोचलोय सभा मंडपाशी, ग्रामस्थ मंडळ खडकाली तर्फे आलेल्या पाहुण्यांचे हार्दिक स्वागत। सर्व हळदी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे ग्रामस्थ महिला मंडळ खडकाली। सर्व भाविकांना विनंती आहे, कृपया काही गर्दी करू नका, कृपया मागे रांगेतून दर्शन घ्यायचं आहे। दर्शन सर्वांना मिळणार आहे, कृपया काही गर्दी करू नका। सर्व महिलांना विनंती आहे, कृपया आपण दर्शनासाठी जास्त वेळ लागू नका। तरी खूपच दर्शन झालेले आहे आणि थोड्या तर तुम्ही समोर बघू शकता सर्व जे खडकालीतील स्वयंसेवक आहेत ते एकदम सुंदर प्रकारे लाईन कंट्रोल करायचं काम करतात, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी दर्शन आईमाऊलीचं व्यवस्थित घेता येईल। आणि प्रत्येक ज्यांचे मेंबर्स आहेत ते थोडा पुढे थांबलेले आहेत, जेणेकरून लाईन ते कोणत्याही प्रकारची गर्दी न होणार मंदिरात आणि व्यवस्थित दर्शन घेता येईल।
तर तुम्हाला समोर दिसत असेल दादा देणगी बुक घेऊन बसलेला आहे, म्हणजे ज्या भाविकांना देवीसाठी देणगी द्यायची आहे ते सुद्धा देणगी स्वरूपात देवीला देऊ शकता। आणि इकडे तुम्हाला बाजूलाच सर्व चायची व्यवस्था केलेली आहे, म्हणजे येणाऱ्या भाविकांसाठी उत्तम प्रकारे चायची सुद्धा व्यवस्था केली आहे। आणि तुम्ही रांगेत बघतच असाल भाविकांची अफाट गर्दी आणि